नमस्कार मंडळी. उन्हाळ्यातील सगळ्यांचा आवडता आंबा आता आणखी खास बनवणार आहोत एका भन्नाट आणि तोंडात विरघळणाऱ्या मँगो पुडिंग रेसिपीसोबत. एकदम क्रीमी, थंडगार आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही सोपी डेझर्ट रेसिपी घरच्या घरी अगदी कमी वेळात तयार होते. मग चला पाहूया आजची गोड आणि स्वादिष्ट रेसिपी फक्त कुकिंग विथ सारिकावर. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी इथं मी आंबे कापून घेतलेत आणि त्याचा गर काढून घेतलाय. अशा प्रकारे मी इथे 2 आंब्यांचा गर काढून घेतलेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यात तो गर टाकून घेऊयात. त्यातच अर्धा कप साखर टाकून घेतली आहे. 1 कप थंड दूध टाकून घेतलंय. आणि अगदी चिमूटभर मीठ टाकून ते मिक्सरला छान फिरवून घ्यायचे. त्यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये, अगदी फाईन फिरवून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपलं पुडिंगचं बॅटर तयार आहे. मँगो शेक बनवतो त्या पद्धतीने तयार करून घ्यायचे. दुसरीकडे एका बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि त्यात 4 चमचे दूध टाकून त्याची स्लरी तयार करून घ्यायची. आता गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये पुडिंगचं बॅटर टाकून घेतलंय आणि याला गरम करायला ठेवूयात. त्याच्या गाठी होऊ नयेत म्हणून ते मिश्रण सतत हलवत राहायचे. त्याला उकळी यायला लागली की त्यामध्ये आपण तयार करून ठेवलेलं कॉर्नफ्लॉवर आणि दुधाचं मिक्सचर टाकून घ्यायचं आणि ते चांगलं मिक्स करून त्याला 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचे. याला छानसा डीप येलो कलर आलेला आहे. ही पुडिंगची रेसिपी असल्यामुळे यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे याला एकसारखं हलवत राहून शिजवून घेणे. आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आपण काचेच्या बाउलला किंवा मोल्डला तेल किंवा बटर लावून घेऊयात आणि त्यामध्ये आपलं बॅटर भरून घेऊयात. आता 3 तासांसाठी या बॅटरला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून देऊयात. तर मंडळी, तयार आहे आपली झटपट आणि मस्त मँगो पुडिंग. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनणारी ही स्वीट डिश एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कुकिंग विथ सारिका चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि चविष्ट रेसिपीसोबत.